हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त असा कढी पकोडा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं आहे, आधी आपण पकोडे करून घेऊया. तर पकोडे बनवायला मी हे बेसन घेतलेलं आहे. या बेसनमध्ये आपण ॲड करायचं आहे अजवाईन म्हणजे ओवा, थोडंसं हाताने चोळून ॲड करायचं आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. मीठ आपण सांभाळून ॲड करायचं, कारण आपल्याला कढी पण करायची आहे, त्याच्यात पण मीठ येणार. म्हणजे पकोड्यामध्ये जेवढं पकोड्यापुरता पाहिजे ना मीठ, तेवढंच मीठ आपण ॲड करायचं आहे. थोडंसं आपण लाल तिखट ॲड करूया आणि आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी आहे ती पण आपण ॲड करून घेऊया. तुमच्याकडे जर फ्रेश मेथी असेल तर ती बारीक कापून ॲड करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये कांदा पण ॲड करू शकता. बारीक कांदा, बटाटा एकदम बारीक बारीक कापायचा आणि ॲड करू शकता. पण मी सिंपल पकोडे बनवते आहे. पकोड्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे ना, तुम्हाला जसे पकोडे आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही पकोडे बनवू शकता. करून घेऊया आपण सगळं. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण ॲड करू शकता. आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि हलकंसं आणि थोडंसं घट्ट बॅटर करायचं आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही. जसं आपण नेहमी रेग्युलर पकोडे बनवतो ना, त्याच प्रकारचे पकोडे आपल्याला करायचे आहे. हे बघा, हे एवढं असं हे बघा, हे असं एवढं घट्ट आपल्याला बॅटर करायचं आहे. आणि आता आपल्याला सोडा नाही ॲड करायचा आहे, म्हणून आपण काय करायचं, छान असं 5 मिनिटभर मस्तपैकी बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हे बघा, आता मस्त 5 मिनिटभर मी हे बॅटर फेटून घेतलेलं आहे. हे बघा, एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे. एकदम पातळ पण नको ह्याच्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा घट्ट पण नको, कारण आपण सोडा ॲड करत नाही आहे. जर घट्ट झालं ना तर मग आपले पकोडे आतून थोडे कडक राहतील. आता आपण गॅसकडे जाऊया. हे बघा, मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे. मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. आता आपण पकोडे सोडूया. हे बघा, आपले पकोडे झालेले आहेत. आता हे काढून घेऊया बाहेर. हे बघा, आता मी दुसरी बॅच टाकली आहे पकोड्याची. आणि आता गॅस आपल्याला पकोडे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. आता ह्याचप्रमाणे मी बाकीचे पण पकोडे तळून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, सगळे पकोडे मी छान असे तळून घेतलेले आहेत. आता मी साईडला ठेवते आहे. आता आपण कढीकडे जाऊया. तर कढी करण्यासाठी ना मी हे दही घेतलेलं आहे. हे बघा, मी हे मोठा बोल भरून दही घेतलेलं आहे. हे तुमच्या घरी किती मेंबर्स असतील त्याप्रमाणे तुम्ही कढीचं क्वांटिटी नक्की करू शकता. जर जास्त मेंबर्स असतील तर तुम्ही आणखी थोडी जास्त दही घ्या. कमी असतील तर ह्याच्या 1-2 जण असेल तर ह्याच्यापेक्षा अर्ध दही घेतलं तरी पण चालेल. आता ना कढीला असं थिकनेस येण्यासाठी आपण ॲड करायचं आहे 1 चमचा बेसन आणि छान असं आधी फेटून घ्यायचं. थोडं पाणी आपण घेऊया. आणि हे मी जे दही घेतलं ना ते एकदम आंबट नाही आहे, ताजं दही आहे. आपण आता हे फेटून ठेवलेलं आहे, हे साईडला ठेवूया आणि आता आपण परत गॅसकडे जाऊया. तर हे बघा फ्रेंड्स, आता कढी करण्यासाठी मी एक टोप घेतला आहे. टोपामध्ये मी एवढा अर्धा चमचा मी हे तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं आपण मेल्ट करूया, कारण मी हे तूप ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मस्टर्ड सीड आपण ॲड करायचे आहे. जिरं आपण ॲड करूया. तमालपत्र ॲड केलेलं आहे. हे अर्धा चमचा मी धणे घेतले आहे. 2 स्टिक दालचिनी, 4 मिरी, 4 लवंग घेतलेली आहे, ती आपण ॲड करूया. लसूणच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे, ते ॲड केलेलं आहे. मी पेस्ट नाही केली आहे आलं लसूणची. लसूण मी चॉप करून घेतलं आहे आणि आलं मी किसून घेतलेलं आहे. त्याच्याने ना टेस्ट खूप छान लागते. आणि तुम्हाला तुपाची ऐवजी तेल घेतलं तरी पण चालेल, पण कढीला ना तुपाची टेस्ट खूप छान लागते, म्हणून मी तूप घेतलेलं आहे. आता आपण जे दही आणि बेसनचे बॅटर आहे ते आपण ॲड करूया. मी कढीपत्ता ॲड करते. सॉरी, फोडणीला विसरली. तर मी आता पण ॲड करू शकता कढीपत्ता मध्येच. मी आणखी थोडी पातळ करते कढी, कारण आपल्याला ना ते पकोडे ॲड करायचे आहे, त्याच्यामुळे कढी थोडी पातळ आपल्याला हवी आहे.
आणखी आपल्याला थोडंसं पाणी लागेल. आता लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला कढी छान अशी ढवळत राहायची आहे. आणि मीठ आता नाही ॲड करायचं, मीठ आपण नंतर ॲड करूया, कारण आता जर मीठ ॲड केलं ना तर कढी फाटण्याची शक्यता असते. कढीला छान अशी उकळी आली ना की मग आपण पकोडे ॲड करूया. ही कढी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. तांदळाची, ज्वारीची, मक्याची कशाही भाकरीबरोबर छान लागते. आणि जिरा राईस बरोबर पण आणखीनच छान लागते. तुम्ही नुसता भाताबरोबर घेऊ शकता किंवा जिरा राईस बरोबर घेऊ शकता. हे बघा छान अशी कढीला उकळी फुटली आहे. आता आपण जे पकोडे केले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. तुम्हाला जर खायची असतील तर बाजूला काढून ठेवा, बाकीचे पकोडे तुम्ही कढीमध्ये ॲड करू शकता. गॅस बारीक केलेला आहे मी. थोडंसं आपण हिंग ॲड करूया. कढी उकळली ना की मग हिंग ॲड करायचं. आणि स्वादाप्रमाणे थोडंसं आपण मीठ ॲड करूया. थोडीशी आपल्याला कढी उकळून द्यायला पाहिजे. छान अशी मस्त एक उकळी यायला पाहिजे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये हळद पावडर ॲड करायची असेल तर हळद पावडर पण ॲड करू शकता. तर फ्रेंड्स हे बघा छान अशी मस्त गरमागरम आपली पकोड्याची कढी तयार झालेली आहे. आणि मी 10 मिनिटं छान अशी उकळून दिली आहे. हे बघा मस्त अशी घट्ट झाली आपली कढी. छान 10 पकोडे ॲड केल्यावर छान असे म्हणजे 8 ते 10 मिनिटं आपल्याला कढी उकळवायची आहे. तुम्हाला जर ह्याच्या गोड आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये साखर किंवा गूळ ॲड करू शकता. आणि मी ही नाचणीची भाकरी केलेली आहे, तर तुम्ही भाताबरोबर, कोणत्याही भाकरीबरोबर किंवा जिरा राईसबरोबर कढी एन्जॉय करू शकता. खूपच छान लागते. तर फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपीज अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आता सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी कोथिंबीर नाही ॲड केली. तुमच्याकडे असेल तर नक्की कोथिंबीर ॲड करा. तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.